दाबलेलं चौकोन चौकोन चिन्ह आहे. तुमचा तुम्ही बोलले तर तो पण आवाज रेकॉर्ड होतो. नाही नाही ठीक आहे. तर आपण सगळेजण नगरच्या धम्मच्या वेळी आपण साक्षीदार आहे. तो विषय तो होता. तो मुद्दा आपला होता है ना. सर्वजण साक्षीदार आहोत. संजीव मला वाटतं 94-95 जॉईन झाली. 92 साली. आणि तुम्ही मी 93 साली जॉईन झाले. धर्मराज माळवे, संजीव गारगे आणि मी 83 ला जॉईन झालो. 1983 ला माझी सुरुवात झाली. आमच्या पहिले 10 वर्ष तुम्ही. हा. आणि 83 ला TVVंतीचं पहिलं शिबिर मुंबईला केलं आणि 92 साली मी त्यांच्या संपर्कात आलो बुकशॉपच्या निमित्ताने, बुद्धयांच्या निमित्ताने. आणि ते बुद्धयानंच माझं जीवन बनलं काही दिवसांनी. तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. छप्पन सालानंतर बऱ्याच चळवळी इथं आल्या, छोट्या मोठ्या. इव्हन थाई असोसिएशन सारख्या काही चळवळी आल्या. त्या लोकांनी पण इथं लक्ष घातलं असणार आहे आणि सगळं लक्ष बाहेरूनच घातलेलं आहे. कोणी इंग्लंडकडून, कोणी थायलंडकडून, कोणी इकडून तिकडून, बर्माकडून. बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं असणार आहे की नव्यानं जे धर्मांतरित झालेले लोक होते बाबासाहेबांमुळे, त्यामध्ये जाण्यासाठी बरेच लोक धडपड करत असावेत. आणि विशेषतः बौद्ध राष्ट्रातले जे लोक होते त्यांना एक संधी पण होती की ह्या निमित्ताने परत भारतामध्ये प्रवेश करता यावा किंवा भारतातल्या बौद्ध धर्माशी आपली नाळ जोडली जावी म्हणून बरेच लोक प्रयत्न करत असावेत. पण आता संरक्षितांनी ह्या कार्याची सुरुवात करावी याचा वेगळा इतिहास आहे आणि तो ब्रिटिशांशी जोडलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ब्रिटिशांच्या आर्मीमध्ये ते होते आणि त्यांची इकडं बदली झाली. आजूबाजूच्या देशांमध्ये ते काही गेले असतील. ते ऑपरेटर होते ते टेलिफोनच्या याच्यामध्ये, वायरलेस याच्यामध्ये. त्यानिमित्तानं ते इकडे आले. मग त्यांना बौद्ध धर्माविषयी आवड असल्यामुळे ते स्वातंत्र्यानंतर 47 नंतर परत गेले नाही. सगळे पुरावे त्यांनी नष्ट केले आणि मग इथं काम त्यांनी सुरू केलं. आणि तत्पूर्वी त्यांना त्यांच्या वडिलांमुळे त्यांचा याच्यामध्ये बुद्ध धर्माशी संपर्क आला. 47 नंतर ते इथंच थांबले. मग आपल्याला सगळ्यांना माहिती त्यांनी काय काय अभ्यास केला आणि इथं सुरुवातीला हिंदू साधूंच्या याच्यात पण ते शिरले अभ्यासासाठी वगैरे. आणि जेव्हा ते चिवर घेऊन भिक्षू बनले त्याच्यानंतर मग त्यांचा जो काही पुढचा अभ्यास आहे तो असा संमिश्र अभ्यास आहे. ते काय फक्त भिक्षू जरी बनले तरी त्यांनी फक्त विनयानाचाच अभ्यास केला असं नाही. त्यांनी महायानाचा अभ्यास केला, बाकीच्या याचा पण अभ्यास केला आणि सगळ्याचा अभ्यास केला म्हणून त्यांनी स्वतःच एक संस्था पण स्थापन केली होती ज्याला क्रियान वर्धन विहार म्हटलेलं आहे कॅलिफॉर्ममध्ये. आणि नंतर मग ते करून मग बाकी साहित्य क्षेत्रात त्यांनी जास्त वेळ दिला असं वाटतं. मग अभ्यास वगैरे करणं. नंतर मग महाबोधी सोसायटीशी संबंध आला. तिथं पण ते संपादक होते. त्या महाबोधी सोसायटीच्या पत्रिकेमध्ये बाबासाहेबांचा लेख केला होता बुद्ध अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन. त्याच्यामुळे बाबासाहेबांची त्यांची ओळख झाली, बाबासाहेबांची भेट पण झाली, पत्रव्यवहार पण झाला. असं करत करत त्यांनी मग आपल्या लोकांशी त्यांचं मग आपापच एक कनेक्शन तयार झालं.
बाबासाहेबांची आम्ही आणि 50 नंतर मग त्यांनी त्यांचा जो संपर्क वाढवलेला आहे तर त्याबाबत ते ग्राउंड तयार झालं होतं आणि 56 नंतर बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्या त्या ज्या काही जुन्या ओळखी होत्या आणि त्यांनी जे काही ग्राउंड तयार केलं होतं जे काही मित्र त्यांनी तयार केले होते त्यातले ते 1-2 मित्र ते पहिल्यांदा याच्यात आले समजा धर्मरक्षित आणि बकुल गुजराती बकुल होती बकुल ते दोघांनी बाहेर पडले तो भाग वेगळा अशा पद्धतीने चळवळ सुरू झाली त्याच्या आधी ते इंग्लंडला गेलेच होते तर 65-66 साली 67ला त्यांनी फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर केला स्थापन केले मग इकडे त्यांनी 78 साली लोकमित्रांना पाठवलं आणि त्रैलोक्य बुद्धीला स्थापन केलं आणि अशा प्रकारे कार्य सुरू झालं 79च मला वाटतं काहीतरी ते नियमित सुरू झालं पुण्यात आणि 2-3 वर्षांनी माझा संपर्क आला तेव्हा मी त्या एरोड्याच्या ह्याच्यात पण जायचो क्लासला पण जायचो असं का किंवा भेटी गाठी घ्यायला आणि 82 साली मग त्यांच्या आंबेडकर पुतळ्याच्या जवळ त्यांचा जो काही बुकशॉप होता बुकशॉपला भेट दिली तिथं काही पुस्तकं मला मिळाली बुद्ध्यान सापडलं त्याच्यात शिबिराची माहिती होती मग 83 साली मुंबईला शिबिरात झालं आणि अशा पद्धतीने माझा त्याच्यामध्ये शिरकाव झाला बँकेत होतो तुम्हाला माहिती आहे 89ला त्यांच्याकडे फुल टाइमर घालून बँक सोडली आणि मग जो काही प्रवास आहे तो सगळ्यांना माहिती होता आणि बँकेमध्ये किती साली लागले होते बँकेत 78ला लागलो आणि 89ला सोडलो अरे बापरे 78ला लागले होते का पुण्यामध्ये 11 वर्ष बँकेत काढली नोकरी म्हणून आणि 11 वर्ष TBMEत काढली नोकरी म्हणून म्हणजे नोकरी म्हणजे तिथलं काम म्हणून फुल टायमर काम म्हणून आणि नंतर मग असं तसंच करत करत तिथपर्यंत आलो तर त्रैलोक्याच्या निमित्तानं ज्याला त्रिरत्न म्हटलं जातं त्याच्या निमित्तानं बरंच काही शिकायला मिळालं आणि तुम्हाला हे माहिती आहे मग इतर ठिकाणावर मी बऱ्याच काही गोष्टींचा अनुभव घेतला अभ्यास जे काही जगेल तेवढे केले अभ्यास वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशनचे तंत्र अवलंबून पाहिले प्रॅक्टिस केली आणि माझी एक संशोधक वृत्ती आहे मला कोणाची कॉपी करायला नाही आवडत मला एक नैसर्गिक क्रिया आहे तो गुण आहे तो अवगुण पण कधी कधी म्हणजे इतरांसाठी तो अवगुण असतो तर मग असा माणूस कुठे टिकत नाही तर त्याचं काहीतरी करत राहतो त्याचे प्रयोग करत राहतो आणि इतरांना वाटतं हा कुठे टिकत नाही किंवा आता तुम्ही टीका करत म्हणजे टीका करा आणि तुमचं कोणाचीच पटत नाही तुम्ही कुठेच थांबत नाही तर ते बरोबर आहे म्हणजे स्वीकार तेच काय माझ्या घरातले म्हणतात तुमचं कोणाचीच पटू शकत नाही तुमचा कोणीच मित्र होऊ शकत नाही त्याचा समज आहे तर त्याचं कारण हे असतं की जे आंतरप्रेरणा ज्या असतात त्या आंतरप्रेरणेला समाधान नाही मिळत जोपर्यंत आपल्याला जे पाहिजे ते सापडत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान नाही मिळत आणि हेच संशोधन करणाऱ्याचे हाच गुण असतो आणि इतरांच्या दृष्टीने तो अवगुण असतो कुठं स्थिरता असते पण त्याच्या मनातल्या ध्येयाबद्दलची स्थिरता असते हे मी तुम्हाला अनुभवातून सांगतो आता तुम्हाला वाटत चालू आहे माझ्या मनातला जो काही उद्देश होता तो उद्देश काय होता ते सांगता येत नाही ह्या मार्गातलं बौद्ध धर्माच्या मार्गातला हा एक फार मोठा काय म्हणतात विजय हा विजय बौद्ध धर्मातल्या मार्गावरचा हा एक मोठी कमतरता असते
संशोधकाची. का तर नेमकं त्याला काय पाहिजे ते त्यालाच कळत नाही. तो वाचिक याच्यावर अवलंबून असतो. कुठंतरी वाचलेलं आहे आणि बुद्धाने सांगितलेलं आहे म्हणून असं आहे. त्याच्यावर विश्वास आपल्याला काय पाहिजे, हा याच्यावर आपल्याला काय विश्वास पाहिजे? ठेवून चालतो तो. हे समजणं हे फार फार उशिरा लक्षात येतं. आपल्याला नेमकं काय पाहिजे, कशासाठी धडपडत आली तुम्ही, मग कशासाठी आता आपण जेवढं आता मी सांगितलं, कशासाठी तुम्ही बँक सोडली, कशासाठी टीव्ही मध्ये गेली, कशासाठी इथून मुंबईला तुम्ही शिबिराला गेले, मग तिथे टिकून का नाही राहिले? तिकडं काही केलं, विपसनेकडे काही केलं, आणखी थाई मेडिटेशन मध्ये काय केलं, सुमेधोनकडं काही म्हणजे साई परंपरेतल्या काही गोष्टी, अजयन चहाच्या काही गोष्टी, इतर काही वाचन. तर आणि आजही माझं चाललेलं असतं. आजही माझं ऑनलाईन काही ना काही शोधणं चाललेलं असतं. कालच मी पिय धम्मोचं काही वाचत होतो. अजन पिय धम्म. तर शोधायचं काम चाललेलंच असतं. पण आपल्याला काय पाहिजे असतं नेमकं? तुम्हाला काय पाहिजे? ह्याच्यातच उत्तर, हे चर्चेतच काय कळतच नाही काय पाहिजे काय. कळत नाही आपल्याला. आपल्याला नेमकं काय पाहिजे? सगळी धडपड कशासाठी चाललेली? एवढा अभ्यास, एवढी शिबिरं, एवढं ध्यान. आता आपण म्हणतो ध्यानही नाही. आता आपण या निष्कर्षाला आलोय का बुद्धांनी ध्यान साधना सांगितली नाही. ध्यान साधना सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिजे. आलार कालाम, कराम पुत्र, गुरु ऋषी, आणखीन कोणकोणत्या काळातले गुरु असतील. परंतु आता आपण म्हणू शकतो आपल्याला काय पाहिजे. आता म्हणू शकतो आपण काय पाहिजे आपल्याला. हा तर आता आपल्याला लक्षात यायला लागलं हो, काय पाहिजे मला. तणावातून मुक्ती पाहिजे. तणावातून मुक्ती का पाहिजे? कारण तणाव आहे, हो, काहीतरी गडबड आहे, काहीतरी यातना आहे, काहीतरी आहे, चिंता आहे, अस्थिरता आहे, एकटेपणा आहे, मोकलेलपणा असतो. मोकळेपणा आहे, बोरिंग हा, आहे. ते कधी अटॅक करतो काय कळून येत नाही आपल्याला. कळून येत नाही. शारीरिक- कधी आपण डिस्टर्ब होतो. हो. शारीरिक दुःख नाही, शारीरिक दुःख नाही. हा. शारीरिक दुःख आहे, मानसिक आहे, झोपेत पण नीट झोप नाही, ते सुखमसेती नाही. हा पण आजारच आहे एक प्रकारे. म्हणजे निद्रा निद्रा येत नाही, नसा- हा पण त्रासच आहे ना. कारण निद्रा येत नाही याचा अर्थ माइंड डिस्टर्ब आहे. म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम आहे, पण तो काय नेमकं ते कळत नाही. आणि त्याचं काय करायचं तेही कळत नाही, आजही कळत नाही. नाही कळत. म्हणजे उद्देशच जीवनाचा कळत नाही. आणि उद्देश जीवनाचा कळत नाही, तो कळण्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं भान पाहिजे. त्याला सती म्हटलंय बुद्धाने. आणि आता